तर निलेश गायवळच्या मुलाचा परदेशात उच्च शिक्षण सुरू आहे। मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला हा सवाल उपस्थित करण्यात येतोय। पोलीस या सगळ्या संदर्भात तपास करतील। परदेशी विद्यापीठाशी पत्रव्यवहार देखील केला जाणार आहे। विद्यापीठाकडून गायवळच्या मुलाच्या शिक्षणाचा तपशील मागवला जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं तर निलेश गायवळ याचा मुलगा जो आहे तो सध्या स्वित्झर्लंड या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि त्या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून त्याचा मुलगा शिक्षण घेत आणि यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते निलेश गायवळ यांनी पुरवलेले आहेत। साधारण 10 लाखापेक्षा अधिकची जी रक्कम आहे ती दर वर्षाला या शिक्षणासाठी लागत असल्याची माहिती आहे। परंतु ही सगळी रक्कम निलेश गायवळ यांनी कशी पुरवली यासाठीचा जो पत्रव्यवहार आहे तो पुणे पोलीस संबंधित विद्यापीठांशी करणार आहेत। आपण पाहिलंय की सध्या निलेश गायवळ सुद्धा परदेशातच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती निलेश गायवळ याच्या विरोधात सध्या ब्लू कॉलरची नोटीस पोलिसांनी बजावलेली आहे। परंतु निलेश गायवळ वरती साधारण 8 पेक्षा अधिकचे गुन्हे आतापर्यंत पुणे पोलिसांनी दाखल केलेले आहेत। आता त्याची आर्थिक कोंडी सुद्धा पुणे पोलिसांनी केलेली आहे। निलेश गायवळ याचा जो मुलगा आहे तो परदेशात शिक्षण घेत आहे आणि या सगळ्या शिक्षणाचा तपशील जो आहे तो आर्थिक व्यवहाराचा पुणे पोलीस आता पत्रव्यवहार परदेशी विद्यापीठाशी करून घेणार आहेत। लागवी निश्चित। चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।